मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. 1966 साली शिवसेना जन्माला आली. 68 साली पहिली महापालिकेची निवडणूक झाली. तेव्हा शिवसेनेला मोठं यश मिळालं. इतक्या वर्षानंतर बाळासाहेबांना प्रचारात उतरावं लागतंय आणि आता तब्येत बरी नसताना काय अर्थ लावता तुम्ही? याचा अर्थ बाकीचं सगळं कमकुवत आहे. दुसरा अर्थ काय लावणार याच्यातनं? पण बाळासाहेबांच्या असण्याचा काही परिणाम होईल? ते परिणामापेक्षा त्यांना असं वाटणं की मला प्रचार करायला पाहिजे बाबा. परिणाम हा नंतर दूरचा भाग झाला. पण त्यांना हे वाटणं ही बाकीच्या जे काही सांभाळत आहेत ना इतर, यांची ही हार नाही का? की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रचार करून कामं करून आम्ही तुमच्या हातामध्ये ही गोष्ट आणून देऊ, हे सांगायला सोपं असतं. वाढदिवसाची भेट देऊ आणि ह्याची भेट देऊ त्याची भेट देऊ, दिवसेंदिवस मागे 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 चाललंय सगळं. भाजप शिवसेनेबरोबर आहे, पण अनेकदा बातम्या उठतात की भाजप तुमच्या बरोबर येणार आहे. तुम्ही आले तर घेणार आहात का भाजपला बरोबर? नाही, म्हणजे माझं म्हणणं आहे ते घेणार किंवा नाही घेणार हा नंतरचा भाग, पण त्याचं अस्तित्व राहीपर्यंत टिकेल एवढं इथपर्यंत त्यांनी बघावं आता. कारण प्रत्येक ठिकाणी जे काय असं हळूहळू हळूहळू तो पूर्वी आपल्याकडे टीव्ही असायचे माहिती ना, तो बंद केली की असा एक असा बिंदू यायचा छोटासा आणि मग बंद व्हायचा बरं का. तशा लेवलला आता भारतीय जनता पक्ष व्हायला लागलाय महाराष्ट्रामध्ये. म्हणजे शिवसेनेने ऑफचं बटन दाबलेलं आहे, तसा बिंदू छोटा होणार आणि बंद होणार, अशा प्रकारे ते सगळं चालू आहे. मुंबईत एक उच्च जागा काय, ठाण्यात काय 11 जागा काय देत आहेत आणि काय भाजपची काही ताकद आहे असंच तुम्ही मानत नाही? आता ते दाखवतही नाहीत. माझ्या मानण्याचा काय विषय येतो? प्रत्येक वेळेला समोर आले की ते आपले पांढरं निशाण जे काय फडकून बसलेले असतात. कुठे काही झालं की सरेंडर पहिले होतात. ते सरेंडर होऊन होऊन काय झालं त्यांचं आपण बघतोच आहोत. म्हणजे शेवटचा प्रश्न, निवडणुकीनंतरचं चित्र कसं पाहताय तुम्ही? लोकांनी माझ्या हातात जर समजा हे दिलं तर चांगलं बघतोय, नाहीतर पुन्हा इतकी वर्ष बघतोय तेच बघतोय. कारण बदल पर्याय समोर असताना लोकांनी बदल घडवणं गरजेचं आहे अशी माझी अपेक्षा आहे. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे किंवा मी एक राजकीय पक्ष चालवतोय म्हणून मी बोलत नाही, परंतु मी एक जनता म्हणून जर समजा असतो, माझा असा काही राजकीय पक्ष नसता, तर मी निश्चित असा विचार केला असता की बाबा हे मी पाहिलं, आता मला हा नवीन बघू देत. बरं, इथे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ही अशी आहे ना की उद्या समजा सचिनची आता 100वी सेंचुरी, बरोबर आहे. समजा सचिनला आता ह्या मॅचला करता नाही आली तर 15 दिवसांनी दुसरी मॅच आहे. शाहरुख खानचा एक चित्रपट पडला ना, तर ज्या दिवशी समजा पडला तर त्याच्या बरोबर 6 महिन्यांनी दुसरा पिक्चर तो सुरू करू शकतो. आम्हाला डायरेक्ट 5 वर्ष. बरं, आम्हालाच कशाला, लोकांनाही सरळ 5 वर्ष निघून जातात. तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष जर अशीच तुम्ही घालवायला लागलात त्याच लोकांवरती जे नाकाम आहेत, मी तरी काय बोलणार याच्यावरती? म्हणजे मी तुम्हाला एक 3 इडियट्स मधलं वाक्य सांगतो. ज्या वेळेला तो फरहान असतो ना, त्याला फोटोग्राफर व्हायचं असतं आणि वडिलांना तो सांगू शकत नाही, त्यावेळेला आमिर खान त्याला सांगतो की देख फरहान, 50 साल बाद तू ऐसी किसी हॉस्पिटल में पड़ा रहेगा, तब सोचेगा कि लेटर हाथ में था, टैक्सी दरवाजे पे खड़ी थी, थोड़ी सी हिम्मत कर लेते तो जिंदगी और कुछ बदल जाती. मला फक्त एवढंच लोकांना सांगायचं की आज तुमच्यासमोर पर्याय उभा आहे. मतपत्रिका तुमच्या हातात आहे, वोटिंग राईट तुमच्या समोर आहे. थोडीशी हिम्मत करा, बदलून दाखवायची हिम्मत माझ्यात आहे.